तर दादर माहीममधले ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार महेश सावंत बोलत होते आणि यानंतर आता दृश्य आपण बघतो आहोत ती संजय राऊत यांचा या ठिकाणी सत्कार केला जातो आहे। तिकडची दृश्य आहेत। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे दोन ठिकाणचा उत्साह आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती अनुभवतोय। डाव्या बाजूला ठाकरेंच्या शिवसेनेची दृश्य आहे, दुसरीकडे उजव्या बाजूला मनसेचा मुंबईमधला जल्लोष आहे। दादर माहीम प्रभादेवी भागामध्ये अमित ठाकरे यांची पायी रॅली निघालेली आहे आणि त्या निमित्तानं या ठिकाणी मोठी गर्दी आपल्याला मनसैनिकांची दिसते आहे। अमित ठाकरे हे पायी सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी निघालेले आहेत आणि त्या दरम्यानची ही दृश्य आपण बघतो आहोत। अमित ठाकरे यांच्या भोवती कार्यकर्त्यांचा गराडा आपल्याला दिसतो आहे। मोठ्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते आपल्याला रस्त्यावरती दिसतात। अमित ठाकरे हे निवडणुकीच्या राजकारणामध्ये उतरल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारलेला आहे। पूर्व येथील ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार वरुण सरदेसाई आज आपलं नामांकन अर्ज भरण्यासाठी थोड्याच वेळात पोहोचणार आहेत आणि त्याआधीच आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। वरुणजी, आज तुम्ही नामांकन करताय, अर्ज दाखल करताय, खऱ्या अर्थाने निवडणुकीला आता सुरुवात आली असं म्हणू शकतो आणि एक महत्त्वाचं म्हणजे सिनेटच्या निवडणुका असतील, पालिकेच्या निवडणुका असतील, यात व्यवस्थापक म्हणून तुम्ही एक महत्त्वाची भूमिका दरवेळेस शिवसेनेच्या ह्याच्यात बजावलेली आहे, बॅक द काम केलेलं आहे आणि आज स्वतः निवडणूक लढतायत। एक स्वतःची व्यवस्था कशा प्रकारची झालेली, कशी तयारी झालेली? नाही, एक आनंदाचा दिवस आहे, कारण प्रचंड मोठी संधी मला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी दिलेली आहे आणि या संधीचं सोनं करणं आताही माझी जबाबदारी आहे। आपण म्हणालात तसा गेले 10 ते 15 वर्ष अगदी ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत जिथे जिथे शिवसेनेचे उमेदवार होते तिकडे तिकडे जाऊन शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करणं, प्रसार करणं आणि निवडणुकीचं सगळं ते संपूर्ण नियोजन करणं, ही जबाबदारी मी पार पाडलेली आहे। महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन काम केलेलं आहे आणि प्रथमच पडद्याच्या मागे काम करणारा माणूस आज पडद्याच्या समोर येऊन कुठेतरी थेट निवडणूक लढतोय आणि त्यामुळे एक नवीन ऑपॉर्च्युनिटी आहे। आजपर्यंत हा रोल कधी मी निभावला नव्हता, पण पक्षाने एवढ्या कमी वयात मला जे संधी दिली आहे त्याबद्दल मी पक्षाचा आणि पक्षाच्या सगळ्या नेत्यांचा आभारी आहे। गेले 4 महिने मी जो काही वांद्रे पूर्वमध्ये फिरतोय, लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय। लोक स्वतःहून सांगतायत की चांगले तरुण उच्च शिक्षित राजकारणात आले पाहिजेत आणि जर तुझ्यासारखा कोणी येत असेल तर आम्ही 100% त्याच्या मागे उभे राहू। वांद्रे पूर्व विधानसभेमध्येच मातोश्री निवासस्थान आहे, त्यामुळे तिकडची जनता ही स्वतःहून सांगत होती की आम्हाला इकडे मशालीचाच उमेदवार पाहिजे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच उमेदवार पाहिजे आणि त्या दिवसाची वाट पाहत होते। आज आता जेव्हापासून नामांकन अर्ज दाखल होईल त्यावेळेपासून जो अधिकृत प्रचार सुरू होईल त्याच्या माध्यमातून वांद्रे पूर्वतील शेवटच्या नागरिकापर्यंत आम्ही जाऊ, आमचं काम पोचवू, शिवसेनेचं काम पोचवू, आमचा वचननामा पोचवू आणि मला खात्री आहे जनता आम्हाला साथ देईल। मागच्या वेळेस मातोश्रीच्या अंगणात मातोश्रीचा उमेदवार पराभूत झाला, त्या ठिकाणी जिशान सिद्दीकी हे निवडून आले। यंदा जिशान सिद्दीकी यांनी त्या ठिकाणी असे इच्छुक होते, त्यांनी नाराजगी व्यक्त केली आणि थेट आता त्यांनी अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला, तिथून ते तुमच्या विरोधात समोर उभे, काय आव्हान वाटतंय? नाही, बघा कसं आहे की जिशान सिद्दीकी आता काय म्हणतात त्याला मी काय फार महत्त्व देत नाही, पण वस्तुस्थिती ही आहे की बाबा सिद्दीकी हे स्वतः हयात असताना त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केलेला। जिशान सिद्दीकी यांनी काँग्रेसच्या खासदार वर्षाताई गायकवाड यांच्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात काम केलं। राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग करून काँग्रेसच्या उमेदवाराला पाडण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून काँग्रेस पक्षाने त्यांची हकालपट्टी केलेली आहे। आता ते काँग्रेसवर आणि महाविकास आघाडीवर का बोलतात हे मला कळत नाही, त्यामुळे त्यांनी आता त्यांचा मार्ग निवडलेला आहे। ते राष्ट्रवादी अजित पवार गटात त्यांनी प्रवेश केलेला आहे, मला वाटतं ते देखील आजच नामांकन अर्ज भरत आहेत आणि त्यामुळे निवडणुकीत कोण ना कोण प्रतिस्पर्धी असणारच, मी त्यांना एक प्रतिस्पर्धी म्हणून पाहतो। त्यांनी त्यांचं काम जनतेपर्यंत घेऊन जावं, मी माझं काम, माझे विचार आणि माझ्या पक्षाचं काम, माझ्या पक्षाचे ध्येयधोरणं जनतेपर्यंत घेऊन जाईल आणि मग जनता काय ते ठरवेल। जिशान सिद्दीकींचं एक म्हणणं असं सुद्धा आहे की शक्ती प्रदर्शन किंवा लोक जमा करून काही होत नाही, जी मी कामं केलेली आहेत ती कामं या निवडणुकीत उत्तर देतील आणि जनता माझ्या पाठीशी पाहायला मिळेल। ठीक आहे ना, बघा कसं आहे की आज मी म्हणाल तसं ते माझे प्रतिस्पर्धी आहेत, ते काय म्हणतात या प्रत्येक स्टेटमेंटवर काही मी रिॲक्ट करायला पाहिजे असं नाही। त्यांनी जर एवढं काम केलं असेल तर ते ठेवतील जनतेसमोर, जनता त्यांचं रिपोर्ट कार्ड पाहिल
जनता आमच्या पक्षाचं रिपोर्ट कार्ड पाहिल. जनता शेवटी मूल्यमापन करणार आहे. मी अगदी ठोसपणे छाती ठोकपणे सांगू शकतो की उद्या मी आमदार निवडून झालो तर माझं मत हे उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री म्हणून असणार आहे. त्यांनी सांगावं की ते कोणाला मुख्यमंत्री करू इच्छितात. उद्या जर ते आमदार झाले तर त्यांच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे हे त्यांनी एकदा तरी माईकवर सांगून दाखवावं. त्यांना त्यांच्या ह्याच्यातनं किती समर्थन मिळतं ते पाहूया. एक असा प्रश्न की सिनेट निवडणुकीत 10 पैकी 10 उमेदवार विजयी करून दाखवले. आता विधानसभेची निवडणूक आहे. 90च्या जवळपास आजही काही उमेदवारांची नावं येतील. 90च्या जवळपास ठाकरेंची शिवसेना लढवेल.